निलजी सामूहिक अत्याचार प्रकरणी शिवसेना उद्धव ठाकरे महिला आघाडी आक्रमक 24 तासात नराधमांना बेड्या ठोकल्या नाही तर शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्याचा इशारा। मिरज तालुक्यातील निलजी गावात शेतमजूर महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिचे दागिने लुटल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे। अत्याचार केल्यानंतर नराधम घटनास्थळावरून पसार झाले। गुन्हा दाखल होऊन 4 दिवस झाले, अद्याप पोलिसांनी नराधमांना बेड्या ठोकल्या नसल्याने शिवसेना उद्धव ठाकरे गट महिला आघाडी आक्रमक झाली असून या घटनेचा निषेध व्यक्त करत 24 तासात नराधमांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या नाही तर शिवसेना स्टाईलने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे। आज उपविभागीय पोलीस अधिकारी प्रणिल गिल्डा यांची भेट घेऊन मागणीचं निवेदन दिलं। यावेळी सुजाताताई इंगळे, शाकिरा जमादार, जैनब पीरजादे, स्नेहल माळी, शिव अल्पसंख्याक सेनासह संपर्क प्रमुख शकील बाबा पीरजादे, शहर प्रमुख चंद्रकांत मैंगुरे, महादेव हुलवान, दिलीप नाईक, आनंद राजपूत हे उपस्थित होते। निलजी गावामध्ये मिरजेपासून 2 किलोमीटर अंतरावर निलजी गाव आहे। ह्या निलजी गावामध्ये कर्नाटकचं एक कुटुंब शेतामध्ये शेतमजूर करत असताना 4 नराधमांनी जाऊन त्यांच्यावर नवरा घरी असताना त्यांना बांधून डांबून घालून त्यांच्यावर जो अत्याचार केला, या अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी आज आम्ही पोलिसांना इथं विचारण्यासाठी आलेलो की अर्ज द्यायला की अजून अरेस्ट का झाले नाहीत हे नराधम। जर हे नराधम जर अरेस्ट झाले नसतील तर ही सरकार जे आहे, आज ह्या शिंदे सरकारने 1500 रुपये महिलेला लाडकी बहीण म्हणून जी योजना काढली, तर लाडकी बहीण घरात सुरक्षित नसेल, आज तिचं शेत मजूर म्हणून काम करून खात असताना जर हे नराधम घरात घुसून जर अत्याचार करत असतील आणि हे 1500 रुपये घेऊन काय उपयोग आहे, हे मला आज सरकारला प्रश्न विचारायचा आहे। तसंच जे आज गृहमंत्री आहेत, फक्त दिल्लीत जायचं आणि मुंबईत यायचं एवढंच त्यांचं सध्या काम चालू आहे आणि हे काम चालू असताना महिला सुरक्षितेचा हा ह्याने का अहवाल घेत नाहीत आणि जिथे कडक भूमिका घ्यायच्या महिलावर जेव्हा अत्याचार होतात तेव्हा हे सरकार कुठे गेलेलं असतंय हे मला विचारायचं आहे। आणि हे जे 1500 रुपये देताय तुम्ही, हे 1500 रुपये देऊ नका। जी नशा चाललेली असते ह्यांच्या गोळ्याची किंवा दारूची, ही दारूबंदी पहिला बंद करा। हे 1500 रुपये नाही दिले तर महिला आघाडी महिलांना चालेल, लाडके बहीण म्हणून जे तुम्ही बोलताय, पण ह्या लाडक्या बहिणींच्यासाठी जर ही सुरक्षितता होत नसेल तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं कडक आंदोलन, रस्ता रोको ही केल्याशिवाय मिरजमध्ये राहणार नाही आहे, हे एवढंच एक मी सांगते। आणि आज आम्हाला आता आतमध्ये साहेबांनी सांगितलं की 24 तासामध्ये आम्ही त्यांना हजर करू। जर 24 तासामध्ये जर हजर नाही केलं तर आम्ही शिवसेनेच्या वतीनं शिवसेना स्टाईलनं आंदोलन केल्याशिवाय शिवसेना महिला आघाडी थांबणार नाही आहे। निलजी गावामध्ये जी घटना घडली त्या घटनेचा आढावा घेण्यासाठी आज आपण मिरज पोलीस स्टेशनला आलो होतो। ज्या 4 नराधमांनी कर्नाटक मधल्या महिलेवर जो अत्याचार केला, त्या अत्याचारावर काय यांची प्रतिक्रिया चालू आहे, काय कोणाला किती आरोपी अरेस्ट झाले, काय झाले, हा पण याचा आढावा घेण्यासाठी इथं जमलो आहोत। एकीकडे मुख्यमंत्र्यांनी जी लाडकी बहीण योजना चालू केली, त्या लाडकी बहीण योजनेचा हा फायदा नेमका आहे तरी कोणाला? जर लाडकी बहीण हीच जर सुरक्षित नाही, तुम्ही 1500 रुपये देऊन जर लाडकी बहीणचं तुम्हाला जर मत लागत असेल, वोट लागत असेल, पण ती तुम्हाला लाडकी बहीण तुमची सुरक्षित आहे का हे बी तुम्ही लक्षात ठेवा। जर महिला जर घरात सुरक्षित नाही, मंदिरामध्ये सुरक्षित नाही, तर महिला आहे तरी कुठं सुरक्षित? आणि नेमकं हे 1500 रुपये देऊन गृहमंत्र्यांना काय सिद्ध करायचं आहे, यासाठी आम्ही इथं सगळे जमलो आहोत। आणि जर 24 तासाच्या आत या प्रकरणात काही जरी अपडेट नाही मिळाली किंवा ते गुन्हेगार जर अरेस्ट नाही झाले तर आम्ही सगळे शिवसैनिक रस्त्यावर उतरू आणि आंदोलन करू। नमस्कार। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मिरज।